तर काहीही अडचण नाही. तुम्हाला या पूर्ण आपल्या सेशनचं रेकॉर्डिंग मिळेल. प्लस तुम्ही पाहिलंच आहे, आपण आपला व्हॉट्सअप ग्रुपही बनवला आहे. सो तिथं तुम्हाला काही डाऊट आला, काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर तुम्ही त्या ग्रुपमध्ये विचारू शकता. सो मी अथर्वला सांगतो. अथर्व, प्लीज तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि आपल्या आजच्या सेशनला चालू करूया. सो हॅलो एव्हरीवन. मी अथर्व बांगले. सो मी आता सॉफ्टवेअर डेव्हलपर टू म्हणून काम करतो क्लिक मध्ये. आणि लाईक मी आजचं सेशन तुमचं घेणार आहे जँगोचं. सो मी आतापर्यंत पायथनवर खूप आतापर्यंत काम केलेलं आहे. जँगो फ्रेमवर्क वापरून मी भरपूर ऍप्लिकेशन्स बनवलेले आहेत. आणि आज मी तेच तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हाऊ आपण खूप सोप्या पद्धतीने आणि इझी पद्धतीने कसं आपण जँगोवर ऍप्स बनवू शकतो. Okay? आपण एक मिनिटात चालू करूया. सो आपण आता चालू करू. हे पीपीटी मी शेअर करतोय. स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. हे सेशन पूर्ण एक 2 तासाचं होणार आहे. त्यात मी इंट्रोडक्शन देणार आहे तुम्हाला की जँगो काय आहे, कशासाठी वापरलं जातं, व्हॉट इज द यूज ऑफ इट अँड हाऊ वी कॅन यूज इट एफिशियंटली. आणि त्यानंतर एक शेवटी एक 20 मिनिटाचं एक डाऊट सेशन पण असणार आहे. ज्यात तुमचे जे काही डाऊट्स असतील या प्रेझेंटेशन किंवा वेबिनार मधले हे तुम्हाला मी सॉल्व्ह करेन. ओके. सो मला वाटतं आपण चालू करू. ओके. सो जँगो हा एक पायथन बेस्ड वेब फ्रेमवर्क आहे. हा 2003 मध्ये जर्नलिस्टने बनवला होता, लॉरन्स मधल्या. आणि इट टुक ऑफ. त्याचा खूप जास्त लोकांना डिमांड आली. आणि त्याच्यानंतर तो ओपन सोर्स आहे आणि तो नंतर पुढे डेव्हलप केला गेला. अँड इट इज नेम्ड आफ्टर जँगो रेनहार्ड, एक जॅझ गिटारिस्ट. ओके. सो जँगो ओव्हरऑल काय? सो लाईक इट इज वन ऑफ द व्हेरी बेसिक वेब फ्रेमवर्क्स. आणि त्याचा तुम्ही इथे बघू शकता की कम्पॅरिझन विथ अदर फ्रेमवर्क्स आपण जर केलं, फ्लास्क म्हणा किंवा इव्हन एक्सप्रेस वगैरे, त्यांच्यासोबत थोडा त्याचा लर्निंग कर मॉडरेट लेवलला आहे. बट वन ऑफ द बेस्ट फीचर्स इन जँगो इज की त्याच्यात सगळं तुम्हाला मिळतं. सो त्यात तुम्हाला एक स्वतःचा ऍडमिन पॅनल मिळतो, एक स्वतःचा डेटाबेस मिळतो, ऑथेंटिकेशन फॉर्म्स, जे तुम्हाला वेबसाईट बनवायला सगळ्या गोष्टी लागतात जे ऑलरेडी त्या फ्रेमवर्क मध्ये इनबिल्ट आहेत. प्लस तुमची वेबसाईट सिक्युअर बनवण्यासाठी तुम्हाला एसक्यूएल इंजेक्शन किंवा जे तुम्हाला अटॅक्स होतात सायबर अटॅक्स, त्याच्यापासून सिक्युरिटी मिळण्यासाठी पण आपल्याकडे जँगो मध्ये त्याचं इनबिल्ट फीचर्स आहेत. खूप मोठे मोठे ऍप्लिकेशन्स लाईक इंस्टाग्राम, पिंटरेस्ट, स्पॉटीफाय हे जँगोवर बनलेले. सो दे यूज जँगो एक्सटेन्सिव्हली. वन ऑफ द पार्ट ऑफ इट किंवा इवन मोस्ट मेनी खूप अख्ख्या सिस्टीम जँगोवर बिल्ट आहेत. सो इट्स अ बिग फ्रेमवर्क. अँड आज आपण शिकणार ते कसं बनवायचं. सो मोस्टली आता जँगोची फिलॉसॉफी वेन इट वॉज मेड, जेव्हा ते बनवलं गेलं तेव्हा त्याची फिलॉसॉफी अशी होती की डू नॉट रिपीट युअर. सो तुम्हाला कोड सारखा सारखा लिहावा लागू नये. तुमची डेव्हलपमेंट फास्ट व्हावी. तुम्हाला सगळं जे तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची आहे, काय बनवायची, तर तुम्हाला पटकन ती बनवता यायला पाहिजे. त्याच्यासाठी जँगो हा फ्रेमवर्क बनवला गेला. हा मोस्टली एक बॅक ओरिएंटेड जास्त फ्रेमवर्क आहे. सो याच्यात बॅक एंड डेव्हलपमेंट जास्त आहे. आणि यू कॅन यूज इट ॲज अ यू कॅन यूज इट ॲज अ
like a backend server or also like backend and front end only. Yes. Okay. सो एक तुम्हाला जस्ट आता जँगो आपण मेन हँड्स ऑनच घेऊ मला वाटतं. डायरेक्ट करूनच बेटर आहे. सो एक तुम्हाला मी एक दाखवतो की बेसिकली जँगो हा प्रोजेक्ट कसा सेटअप करायचा किंवा त्याच्यासाठी रिक्वायरमेंट्स काय काय असतात आणि हाऊ लेट्स लेट्स जस्ट गेट इट. सो बेसिकली तुम्हाला आधी एक पायथन 3 तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. पायथन जो एक हे आहे ते कसं करायचं. सो पायथनच्या वेबसाईटवर तुम्ही केला सो तिकडं ठीक आहे. सो लाईक तुम्ही इथं डाउनलोड करू शकता आणि इथून तुम्ही डायरेक्टली पायथन इन्स्टॉल करू शकता. तर तुम्ही पायथनवर तुम्ही हे इन्स्टॉल न म्हटले की तुम्हाला डायरेक्टली ह्या गोष्टी सगळ्या पायथन मध्ये इन्स्टॉल होऊन जातात. प्लस एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स वगैरे तुम्हाला इथं डायरेक्टली मिळून जातात. सो माझ्याकडे एक पायथनचं हे झालं थोडं. एक सेकंड. सो जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता पायथन तेव्हा ऑलवेज यूज ऍडमिन प्रिव्हिलेजेस आणि पायथनची हे एक्सटेन्शन आहे ते पाथ व्हेरिएबल मध्ये टाकायला विसरायचं नाही. ओके. सो हे आलं. आता इन्स्टॉल केलं आपण पायथन. तुम्ही सर पाथ क्लिक करा. काय. पाथ पाथवर क्लिक करा ना चेकबॉक्स. हा तो चेकबॉक्स फक्त पाथवर क्लिक करायचं. सो म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये पायथनचा पाथ व्हेरिएबल सेट होऊन जातो. तुम्ही तुम्ही केलं नाही मग ते. हा नाही केलं केलं यावेळेस केलं. आधी नव्हतं केलं आता केलं. आणि याच्यासाठी आता अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला आता एक या कोड बनवायला किंवा याच्यासाठी एक आयडी लागतो. सो एक बेसिकली आपण इथं एक व्हीएस कोड म्हणून एक आयडी जी मायक्रोसॉफ्टची ओपन सोर्स आयडी. सो ती पण आपण इन्स्टॉल करून घेऊ. आणि इथं पण हे तुम्हाला चेक बॉक्सेस जे आहेत ते टिक करून घ्यायचे आणि हे पण पाथ मध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करून टाकायचं. सो आपले पायथन सक्सेसफुली हे झाले. सो आता जर मी इथं टर्मिनल उघडलं किंवा पॉवर शेल असेल तुमच्याकडे पॉवर शेल उघडलं पण मॅकवर असेल तर झॅश टर्मिनल म्हणून एक असतं ZSH. सो ते तुम्ही उघडलं आणि तिकडे जर तुम्ही पायथन डॅश डॅश व्हर्जन हा टाकला पायथन व्हर्जन हे पाथ व्हेरिएबल सेट नाही केलं. सो पाथ व्हेरिएबल हे याचा सेट नाही झालेला पायथनचा. सो तो सेट करायला येस मला परत एकदा इन्स्टॉल करावा लागेल पायथन. ओके. सो इथं जोपर्यंत अनइन्स्टॉल होत आहे तोपर्यंत मला कोणी एक सांगू शकतो किती लोकांना इथं पायथन येतं. लाईक दे आर प्रिटी प्रोफिशियंट इन पायथन त्यांनी आधी युज केलेलं आहे याच्यात. हे तुम्ही सांगू शकता त्यांचं तुम्ही नाव किंवा काहीतरी कॉमेंट तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये टाकली तर एक आपल्याला एक पोल घेता येईल की मला पण बेसिकली आयडिया होईल किती लोकांना ऍक्च्युअली पायथन आपल्या इथे येते. ओके. बेसिक्स. सो बेसिकच मोस्टली सगळ्यांची हे आहे. कोणी इथं आहे ज्याला ऍडव्हान्स लेवलचं पण पायथन मध्ये कधी काम केलेलं आहे वगैरे.
ओके. मोस्टली कोडिंग केलं. कोणी असं आहे ज्याने ऑलरेडी आधी जँगो वापरलेले आहे किंवा like ज्यांनी वेबसाईट बनवली किंवा दुसऱ्या ह्याच्यात मी बी कॉम वगैरे वापरले. तर ते पण एक आम्हाला तुम्ही सांगितलं तर आम्हाला ते या वेबिनारसाठी हेल्पफुल होईल. ओके. नो आयडिया अबाउट पायथन. काही प्रॉब्लेम नाही, आपण बेसिक्स पासून जाऊ पूर्ण एकदम बेसिक्स. ओके. सो पायथन इन्स्टॉल झालेला आहे. सो आता जर मी टर्मिनल उघडलं आणि एक पायथन स्लॅश स्लॅश लोकेशन ची मी कमांड टाकली तर मला इथं दिसतं की माझं लेटेस्ट पायथनचं जे व्हर्जन आहे 3.13.6 हे इन्स्टॉल झालेलं आहे आणि आता मी हे वापरू शकतो. सो इथं जर मी आता पायथन फक्त एवढी कमांड टाकली तर एक माझं शेल चालू आहे पायथनचं, त्या लँग्वेजचं. तिकडं मी प्रॉपर पायथन लिहू शकतो. सो लेट्स से मी एक बेसिक इथं हे लिहितो, हॅलो वर्ल्ड नावाचं. सो जेव्हा मी हे प्रिंट करतोय तेव्हा हे प्रिंट इकडे तुम्हाला झालेलं दिसत असतं. सो आता पायथन इन्स्टॉल झालं. आता नेक्स्ट स्टेप इज की आपल्याला जँगो इन्स्टॉल करायचं आपल्या याच्यात. सो याच्यासाठी एक पूर्ण एक नवीन डायरेक्टरी बनवलेली आहे जिकडे आपण जँगो आता पुढे इन्स्टॉल करू आणि त्याचं लाईक वेबसाईट आणि इनिशियलायझेशन कसं करायचं, सेटअप कसं करायचं ते बघू आता. सो हे मी ओपन इन टर्मिनल म्हणलं तर इकडं तुम्हाला एक कमांड टाकायला लागेल जी आहे पायथन स्लॅश एन इन्स्टॉल. सो ही जेव्हा तुम्ही कमांड टाकता तेव्हा तुमच्याकडे जँगो जे आहे ते इन्स्टॉल होऊन जातं तुमच्या सिस्टमवर. सो इथं मी ऑलरेडी जँगो इन्स्टॉल करून ठेवलेली आहे माझ्या सिस्टममध्ये, त्यामुळे रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड दिसतंय. पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते तुम्हाला दिसेल की प्रॉपर लाईन बाय लाईन सगळं जँगो जे आहे ते इन्स्टॉल होईल. त्याच्यानंतर आता एक स्टार्ट प्रोजेक्ट नावाची कमांड असते ज्याच्याने एक बेसिक बॉयलर प्लेट जो आपल्याला कोड हवा असतो एक खूप बेसिक तो एक मिळून जातो जँगोचा. म्हणजे आपल्याला जे काय त्यात बॅटरीज इन्क्लुडेड आपण जे म्हणतो, सो त्यात एसक्यूएल लाईटच्या फाईल म्हणा किंवा बाकीच्या फाईल्स म्हणा, ह्या सगळे एक बॉयलर प्लेट आपल्याला एक मिळून जातो. सो ती एक आपण कमांड टाकू. ओके. आज मी ती बाईक बघितली ती GT 650. बघितली होती ना GT 650? काय मुलाला शाळेत चांगली होते ना ते मुलं पण. सो एक आता मी जर या याच्या फोल्डर मध्ये बघितलं, त्या फोल्डर मध्ये मी इन्स्टॉल केलेलं आहे जी ही कमांड टाकली. त्या फोल्डर मध्ये तुम्ही बघशाल की वेबिनार नावाचा एक फोल्डर क्रिएट झालेला आहे. ओके. आणि याच्यात दोन फाईल्स आहेत, वेबिनार आणि manage.py. सो हा मी व्हीएस कोड मध्ये येतो. व्हीएस कोड मध्ये कोणता उघडायचा, कसा उघडायचा. सो लाईक त्याच्यात कोड डॉट ही कमांड टाकली की ही जी फाईल आहे, हा जो फोल्डर आहे हा व्हीएस कोड मध्ये उघडला जातो आणि त्यात तुम्हाला एवढ्या फाईल्स सगळ्या मिळतात. सो दिस इज द मोस्ट बेसिक, हे आतापर्यंत इन्स्टॉलेशन. सो दिस इज द बेसिक सेटअप ऑफ हाऊ जँगो इज. आता आपण एक प्रोजेक्ट सेटअप केलेला आहे जँगोचा आणि आता आपण बघू की ऍक्च्युअल जँगो यूज करून एक वेबसाईट कशी बनवायची. ओके. सो याच्यावर तुम्ही आता गेले एक टर्मिनल तुम्ही लेट्स शेल इथं उघडलं पीएसफुल, तर त्यात तुम्ही एक कमांड जी आहे ती आहे पायथन manage.py रन सर्व्हर. सो जेव्हा ही तुम्ही कमांड टाकता तेव्हा तुम्हाला दिसेल की हा पोर्ट आहे 170.127.0.0.1 आणि कोलन 8000. याच्यावर तुम्ही बघू शकता की जँगोचा इन्स्टॉलेशन आपलं झालेलं आहे आणि तुमची वेबसाईट आता लाईव्ह आहे. लाईव्ह म्हणजे या सर्व्हरवर तुमच्या लॅपटॉपवर ही वेबसाईट लाईव्ह आहे पोर्ट 8000. सो हे जे थोडे एरर झालेले आहेत ते तुम्ही इग्नोर करू शकता, ते नंतर आपण ऍड्रेस करू सगळे, पण आतासाठी तुम्ही हे गोष्टी इग्नोर करू शकता. सो आता ह्या ज्या फाईल्स बनवल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ.
सो जी मॅनेज डॉट पी वाय ही फाईल आहे ती ओव्हरऑल इट वर्क्स ॲज अ म्हणतात त्याला कंट्रोलर ऑफ द होल सिस्टम. तो तुम्हाला सर्व्हर चालू करायचा असेल, तुम्हाला नवीन ऍप बनवायचं असेल, तुम्हाला नवीन फीचर टाकायचं असेल, सुपर युजर करायचं असेल, डेटाबेस शिकायचं असेल, तर ही फाईल तुम्हाला ओव्हरऑल एक लेन असते की ज्याच्यात तुम्ही इट 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 कंट्रोल्स ऑल ऑफ द ऍप ऑफ युअर इट कंट्रोल्स ऑल ऑफ युअर वेबसाईट. आता वेबिनार म्हणजे आपण आपला प्रोजेक्ट जो झालेला आहे तयार. आता याच्यात जे init डॉट पी वाय ही जी फाईल आहे ही तुम्ही इग्नोर करू शकता पूर्णपणे त्यासाठी. init डॉट पी वाय, AHDI आणि WHDI या फाईल्स ज्या आहेत त्या होस्टिंग आणि डिप्लॉयमेंट साठी वापरल्या जातात. सो यांच्यासोबत आपण काम करणार नाही. आपल्याला ज्या कामाच्या फाईल्स आहेत त्या आहेत सेटिंग्स डॉट पी वाय आणि URLs डॉट पी वाय. सो सेटिंग्स डॉट पी वाय मध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला दिसेल की इथं एक ओके. सो सेटिंग्स डॉट पी वाय मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला ओव्हरऑल दिसेल की इकडं काय म्हणजे तुमचे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स म्हणा किंवा तुम्ही जे लाईक ओव्हरऑल जे जे तुम्हाला सिक्रेट ठेवायचे कोणत्याही गोष्टीचे किंवा तुमचे जे सेटिंग्स आहेत पूर्ण सिस्टीमचे सो ते ह्या फाईल्स मध्ये. सो इन्स्टॉल्ड ऍप, सिक्रेट की, मिडल वेअर्स या गोष्टी खूप टेक्निकल गोष्टी आहेत. डेटाबेस सोबतचे जे कनेक्शन्स आहेत, सो जे ऑथरायझेशन साठी पासवर्ड वगैरे लागतात सिस्टीम थ्रू, तर हे सगळे इथं स्टोर्ड असतात. ओके. सो ह्या सिस्टीम जेव्हा तुम्ही सेटिंग्स पी वाय एडिट करतात किंवा त्यासोबत चेंजेस करतात पूर्ण सिस्टीम मध्ये चेंज होतात. सो जास्त याच्यासोबत म्हणजे हे करायचं केअरफुल ऑलवेज राहायचं सेटिंग्स पी वाय सोबत. आणि URLs पी वाय मध्ये एक बेसिक तुमच्या ज्या ज्या URL सेटअप आहेत त्या दिसतात तुम्हाला. ओके. सो आज आपण लाईक एक डेमो म्हणून मी एक ब्लॉगचा ऍप बनवून टाकणार तुम्हाला त्याच्यात तुम्ही मल्टिपल ब्लॉग्स तिकडं ऍड करू शकता डेटाबेस मधला आणि ते तुमच्या वेबसाईटवर डिस्प्ले करू शकता की एका प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये. आणि एक तुम्ही लाईक इव्हन इफ यू फॉलो दिस तुम्ही जर स्वतः फॉलो केलं तर तुम्ही एक स्वतःच एक प्रॉपर ब्लॉगचं ऍप बनवू शकता त्याच्यात तुम्हाला स्वतःचे ब्लॉग्स वगैरे पण टाकता येतील. सो हे बनवण्यासाठी आधी आपल्याला एक ऍप बनवावं लागेल. सो मी ते पण तुम्हाला सांगतो. सो प्रोजेक्ट सेट झाला आपला, सर्व्हर पण रन झाला आणि एक ऍप. सो ऍप आणि प्रोजेक्ट याच्यात फरक काय? सो ऍप म्हणजे एक स्पेसिफिक कंपोनंट. सो लाईक इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रोजेक्ट इज लाईक अ शॉपिंग मॉल. सो त्यात सगळं तुम्हाला जे काय हवं ते सगळं मिळेल. एक ऍप म्हणजे एक स्पेसिफिक कंपोनंट असतो तुमच्या अख्ख्या वेबसाईटचा. सो तुम्ही इंस्टाग्रामचं एक्झाम्पल घेतलं तर रील्स हा एक ऍप आहे. इट्स नॉट द होल इंस्टाग्राम किंवा पोस्ट म्हणा तर हे एक ऍप आहे छोटंसं. दिस इज नॉट द होल वेबसाईट किंवा होल इंस्टाग्राम बट इट इज अ पार्ट ऑफ. सो आता आपण एक ब्लॉग्स नावाचं ऍप बनवणार आहे. पहिले आपल्याला ऍप बनवायला लागेल. सो आपण सर्व्हर बंद करून टाकू आतासाठी आणि इथं पायथन मॅनेज डॉट पी वाय स्टार्ट ऍप ब्लॉग. सर्व्हर कसा बंद करायचा? सर्व्हर बंद करायला कंट्रोल सी तुम्ही दाबू शकता. कंट्रोल सी दाबलं की सर्व्हर ऑटोमॅटिकली बंद होऊ शकतो. ओके. सो पायथन मॅनेज डॉट पी वाय स्टार्ट ऍप ब्लॉग. स्टार्ट ऍप ही कमांड आहे आणि ब्लॉग हे तुमचं नाव आहे. सो इथं तुम्ही नेम ऑफ ऍप असं तुम्ही म्हणू शकता. आता आपण ब्लॉग्स बनवतोय म्हणून मी ब्लॉग म्हणून ऍप दिलेलं त्याचं नाव दिलं. सो जेव्हा हे बनवतो तेव्हा हे बनवतो तिथं एक ब्लॉग म्हणून एक नवीन अख्खा फोल्डर तयार होईल आपला. सो याच्यात अजून वेगवेगळे कंपोनेंट्स याच्यात ऍडमिन म्हणून एक ऍप म्हणून एक मॉडेल्स टेस्ट आणि व्ह्यूज. सो ह्या पण आपण फाईल्स ज्या आहेत त्या एक एक करून बघू आणि टेस्ट करू की काय कशा आहेत आणि काय आहेत. ओके. सो व्ह्यूज डॉट पी वाय दिस इज द मेन लॉजिकल पार्ट ऑफ युअर वेबसाईट. सो जे काय तुमचं लॉजिक आहे तुम्हाला काय दाखवायचं समोरच्याला काय नाही दाखवायचं कोणती फाईल दाखवायची कोणती फाईल नाही दाखवायची हे तुम्ही व्ह्यूज बघा डिसाईड करता.
ओके. त्यानंतर मॉडेल्स. मॉडेल्स हा जे आहे हे एक डेटाबेस सोबत इंटरॅक्शन करण्यासाठी मॉडेल्स वापरतात. सो इथं जँगो मध्ये एसक्यूएल लाईट नावाचा डेटाबेस आहे तो ऑलरेडी कनेक्टेड असतो. सो आपल्याला आउट ऑफ द बॉक्स त्यातनं एक डीबी एसक्यूएल लाईट म्हणून एक फाईल मिळते जी आपल्याला एसक्यूएल सोबत ऑलरेडी कनेक्टेड करून देते. सो तुम्हाला एक नवीन डेटाबेस इन्स्टॉल करून हे करण्याची गरज नाही. तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स एसक्यूएल लाईट मिळते. आणि त्यासोबत इंटरॅक्ट करण्यासाठी तुम्ही मॉडेल्स हे जे इथं दिसत आहे तुम्हाला मॉडेल्स ते वापरू शकता ही फाईल. टेस्ट मध्ये तुम्ही जे काय तुमचा टेस्ट केस असेल तुम्हाला तुमचा ऍप टेस्ट वगैरे करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ते लिहू शकता. ओके. आणि ऍडमिन. ऍडमिन मध्ये आता तुम्हाला मॉडेल तुम्ही आहे आता मॉडेल प्रत्येक जण नाही ऑपरेट करा सिस्टीम मध्ये. सो इट इज ओनली अलाउड की तुमचा जो ऍडमिन आहे सुपर युजर आहे फक्त त्यालाच हे जे मॉडेल आहे वापरायची परमिशन हवी. म्हणून त्यासाठी हा मॉडेल्स म्हणून ऍडमिन डॉट पी वाय म्हणून फाईल बनली. सो जेव्हा पण तुम्ही कोणता मॉडेल बनतो तुम्ही कोणता डेटाबेस बनवता तुम्ही कोणतं टेबल बनवता तेव्हा तुम्हाला ते इथं रजिस्टर करावं लागतं. ओके. आणि बाकी ऍप्स डॉट पी वाय ह्याला हात लावायची गरज नाही. दिस इज जस्ट द नेम ऑफ इट अँड ह्याला हे म्हणजे डिफॉल्ट फाईल आहे. त्याला काहीच करायची गरज नाही. आणि इनिट डॉट पी वाय ही जी फाईल आहे दिस जस्ट सेज की हे जे तुमचं अख्खा ब्लॉग आहे दिस इज अ पॅकेज. दिस इज नॉट अ इंडिव्हिज्युअल कंपोनंट. सो जेव्हा आपण लोड करतो लेट्स से तुम्ही ब्लॉग जेव्हा लोड करता की अख्खा तुमचा प्रोजेक्ट जेव्हा लोड करता इथे आता वेबिनार मध्ये पण जे आपण तीन प्रोजेक्ट आणि बघितलं की ही फाईल आहे. सो जेव्हा आपण ते लोड करतो तेव्हा हे अख्खं लोड फक्त एक एक पार्ट नको कोणतं लोड करतो हे फक्त हे सांग. बाकी या फाईलचा काही दुसरा अर्थ नाही. ओके. सो सो याच्या हे करण्यासाठी आपण एक जेंगोचा थोडा अजून फिलॉसॉफी टाईप बघून घेऊ त्याच्यामध्ये. सो मायग्रेट काहीतरी दिसलं मला. मायग्रेट बद्दल काय माहिती? हा मायग्रेशन पण मी सांगतो तुम्हाला ते हळूहळू त्याच्यावर येतो आहे तुला. मायग्रेशनचे ओव्हरऑल कसे असतात की तुम्ही जेव्हा डेटाबेसला हे करतात चेंज करतात किंवा तुम्ही मॉडेल कोणता रेजिस्टर केलं तुमच्या इकडं पण ते डेटाबेस तुम्ही फक्त लिहून ठेवलेले डेटाबेसमध्ये चेंजेस झालेले नाही आहेत फक्त लिहून ठेवलेले. तर ते चेंजेस जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते चेंजेस मायग्रेट होतात. सो त्याला मायग्रेशन. सो त्याच्यावर पण आपण मी पुढे तुम्हाला सांगणार की ते कसं आहे काय. सो जे याचं स्ट्रक्चर आहे आपल्या जँगोचं इट युजस एमव्हीटी आर्किटेक्चर. एमव्ही म्हणजे काय एमव्हीटी म्हणजे काय की एक युजर येतो आणि रिक्वेस्ट करतो कोणत्याही तुम्ही लेट्स इंस्टाग्राम म्हणा स्पॉटीफाय म्हणा त्याच्यावर तुम्ही कोणती रिक्वेस्ट कोणतं बटन दाबलं तर ते बटन पहिले व्ह्यू मध्ये जातं. सो म्हणजे तुम्ही युआय मधनं ते आधी व्ह्यूच्या फाईल्स मध्ये जातो. व्ह्यू मध्ये त्याचं लॉजिक चेक की बाबा याला काय बघायचंय काय नाही बघायचं मग आपण काय चेक करायचं. आणि मग आता सर मॉडेल म्हणजे काय आता डेटाबेस. सो डेटाबेस मधनं ह्याला बाबा काय काय हवं लेट्स से तुम्ही अकाउंटवर गेले तुमच्या तर तुमच्या अकाउंटचे डिटेल्स वगैरे हे सगळं डेटाबेसेस मध्ये. सो व्ह्यू मध्ये चेक करतो की आता तुम्ही जर ज्यांनी रिक्वेस्ट केली तर बरोबर माणूस आहे का? काय आहे त्याचं त्याला नक्की काय हवं. आणि मग तो मॉडेलला सांगतो की बाबा मला हे स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या आणून दे माझ्या व्ह्यू मध्ये. मॉडेल मग त्याच्यानंतर ते घेऊन येतो आणि मग टेम्पलेट इज समथिंग जे ते डिस्प्ले करतो. टेम्पलेट फ्रॉम द युजर लेवल तुम्हाला मग टेम्पलेट दिसतो. सो व्ह्यू इज द मिडल लेअर जो हे सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो. मॉडेल इज युअर डेटाबेस आणि टेम्पलेट इज युअर फ्रंट ज्याच्यावर तुम्हाला हे सगळं दिसतं. ओके. तिथं पण तुम्ही याचं डेफिनेशन वाचू ही जी पीपीटी हे तुम्हाला शेअर केलं. ओके. सो आता मी तुम्हाला दाखवतो की एक लेट्स से तुम्हाला एक नवीन लिंक बनवायची नवीन तुम्हाला प्रॉपर आता एक व्ह्यू बनवायचा एका लिंकवर लेट्स से स्लॅश होम म्हणा तुमचं एक पेज आहे तिथं. सो ते बनवायचं असेल तर तुम्ही कसं बनवायचं. तर त्यासाठी आधी व्ह्यूज त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला व्ह्यूज मध्ये चेंजेस करावे लागतात. सो व्ह्यूज मध्ये तुम्ही एक डेफिनेशन एक तुम्हाला आधी जर तुम्ही कधी हे केलेलं असेल पायथन वापरला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण एक फंक्शन डिफाईन करतो. सो फंक्शन आपण डेफच्या याच्याने डिफाईन करतो.
सो तुम्हाला आधी डेफ होम तुम्ही म्हणलं की एक होम नावाचं फंक्शन तुम्ही आधी डिफाईन करता. सो हे फंक्शन डिफाईन केलं, हे फंक्शन काय घेणार आता व्ह्यू मध्ये लॉजिकल लेअर. सो तुम्ही त्याला रिक्वेस्ट करा. सो हे दिस विल टेक अ रिक्वेस्ट. ओके. आणि रिक्वेस्ट मध्ये त्यानंतर इट विल रिटर्न समथिंग. सो हे रिटर्न काय करणार, HTTP रिस्पॉन्स. HTTP हा प्रोटोकॉल. सो दिस विल रिटर्न HTTP रिस्पॉन्स. तुम्ही जर याच्यात डॉक्युमेंट जे मी तुम्हाला हे दिलेलं आहे याच्यात तुम्ही बघू शकता, इट विल रिटर्न an HTTP रिस्पॉन्स. इट विल रिटर्न an HTTP रिस्पॉन्स. आता H1 टॅग मध्ये सेइंग वेलकम टू माय ब्लॉग. सो हा आपण इकडं पेस्ट करतो. जेव्हा आपण पेस्ट करतो सो दिस विल रिटर्न. आणि हे तुम्हाला मॉड्यूल जे आहे ते तुम्हाला रिइम्पोर्ट करावं. सो हे जे मॉड्यूल आहे HTTP रिस्पॉन्स, हे ऑलरेडी जँगो आपल्याला आउट ऑफ द बॉक्स देतो. ते फक्त आपल्याला इम्पोर्ट करायची गरज लागते. सो फ्रॉम जँगो डॉट HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स. हे तुम्ही जेव्हा म्हणता सो लाईक तेव्हा तुम्ही HTTP रिस्पॉन्स येतो. आणि हा एक बेसिक आता खूप एक रिस्पॉन्स आहे. हे पुढं ऑब्विसली कॉम्प्लेक्स होणार आहे गोष्टी आणि पुढे पुढे जाऊ आपण. पण आता मी काय रेंडर करतोय आता फ्रंट एंड वर तुम्ही विचार करू शकता की एक H1 टॅग. सो हेडिंग 1 टॅग विथ सेइंग वेलकम टू माय ब्लॉग. सो जर मी आता याचा सर्व्हर रन केला सो पायथन मॅनेज py रन सर्व्हर, मी जर ही कमांड टाकली आणि हा डेव्हलपमेंट सर्व्हर माझा ह्या लिंकवर चालू झाला. सो जेव्हा मी या सर्व्हरवर जातो आणि लाईक आधी सॉरी एक स्टेप राहिली माझी, ती म्हणजे आधी आपल्याला हा जो राऊट आहे होम, हा URL डॉट पीवाय मध्ये आपल्याला रजिस्टर करायला लागतो. सो त्यासाठी आपल्याला ब्लॉग मध्ये, कारण आपल्याला नवीन URL बनवायची होती राईट. सो आपण आधी एक URL.py म्हणून एक फाईल इथं बनवून देऊ ब्लॉग मध्ये, ब्लॉगच्या आधी. आणि इकडं आपण रजिस्टर आपल्या करून देऊ. सो इकडं इथे येणार फ्रॉम जँगो डॉट URLs इम्पोर्ट पाथ. त्यानंतर फ्रॉम, आता जो व्ह्यू आहे आपण जो आता बनवला तो पण आपल्याला URL मध्ये इन्क्लूड करायला लागेल. तो व्ह्यू जो आपण होम म्हणून व्ह्यू बनवला तो पण आपण इथे इम्पोर्ट करू. सो इम्पोर्ट डॉट डॉट म्हणजे सगळं काही फ्रॉम व्ह्यू, फ्रॉम व्ह्यू डॉट इम्पोर्ट व्ह्यूज. ओके. आणि त्यानंतर URL. सो आपल्याला इथं आता URL सेटअप करायचं. सो इट विल बी URL patterns इज इक्वल टू, सो एक पाच येतो. आणि आता आपल्याला होम पेजला दाखवतो, कारण आपल्याकडे दुसऱ्या पेजेस आता बनवायची गरज नाही. आपण जो व्ह्यू बनवलाय त्याचं पण नाम होम ठेवलेलं आहे आपण. सो आता होम पेजला आपण वेलकम टू माय ब्लॉग जो आपण मेसेज येतो तो आपण बनवू. सो त्यासाठी जस्ट एक व्ह्यूज जो आपली जी फाईल आहे आता व्ह्यूज जी आपण डॉट होम. होम हे सगळं ऑटो कम्प्लीट राहिलेले PS कोड मध्ये ऑलरेडी आहे. सो तुम्ही जेव्हा लाईव्ह कोड करताय तेव्हा तुम्हाला सगळे दिसत गोष्टी. सो व्ह्यूज डॉट होम. सो ह्या व्ह्यू आपण इथून याच्यातनं आपण इम्पोर्ट केलं ह्या URL ला. आणि ह्या URL चं नाम आपण देऊ होम. सो जेव्हा मी रजिस्टर करतो आता पुढं ही जी URL आहे ही आता ह्या ऍप मध्ये आपण बनवली. सो आता ऍप मधनं आपल्याला ती प्रोजेक्टला आणायची. सो प्रोजेक्ट साठी ह्या ब्लॉग मधली जी URL आहे ती आपल्याला इथं इम्पोर्ट करावी. ओके. सो हे सगळं कॉमेंट आहे, हे काढलं तरी चालेल. सो इम्पोर्ट पाथ आणि इन्क्लूड. इन्क्लूड का तर आपल्याला ती URL पण इन्क्लूड करायची. सो कोणत्या URL इन्क्लूड करायच्या आपल्याला की पाथ, एम्प्टी पाथ, कारण ते बेसला राहिलं. सो एम्प्टी पाथ इन्क्लूड ब्रॅकेट ब्लॉग्स, ब्लॉग कारण आपला ब्लॉग डॉट URL. आणि हे आपल्या इथं आता रजिस्टर होऊन गेलेलं आहे. सो आपण एक
आपण ओव्हरऑल काय केलं, ब्लॉग हे ऍप बनवलं, ब्लॉग मध्ये एक व्ह्यू बनवला, ज्यात आपण जस्ट एक म्हणतोय वेलकम टू माय ब्लॉग, आणि तो आपण त्याच्या URL पीआय मध्ये रजिस्टर, आणि ते रजिस्टर केल्यानंतर आपण जे ओव्हरऑल प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टच्या आपण URLs मध्ये मग तो URL आपण रजिस्टर, की बाबा स्लॅशला तू गेला, होमला तू गेला, की त्याच्यानंतर अं, हे जे आहे ब्लॉग्स आहे हे लोड. आता दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा पण आपण ऍप बनवतो तेव्हा हे आपल्याला settings.py मध्ये आपल्याला रजिस्टर करणार. सो settings.py मध्ये जर तुम्ही केलं तर तिकडे एक इन्स्टॉल्ड ऍप्स म्हणून असतं. इन्स्टॉल्ड ऍप आपण आता नवीन ऍप बनवलं, त्यामुळे आपण ब्लॉग्स म्हणून हे ऍप आपण इन्स्टॉल करतो. आता जेव्हा मी हा सर्व्हर चालू करतो, ब्लॉग्स ब्लॉग ब्लॉग्स बनायचे ब्लॉगचे. ओके, सो हे ह्या सर्व्हरवर चाललं आणि मी या सर्व्हरवर गेलो होतो या याच्यावर, तर इथं तुम्हाला दिसेल वेलकम टू माय ब्लॉग, जे आपण बनवलेलं आहे. सेम वे आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो की लेट्स से तुम्हाला आता एक पोस्ट पेज बनवायचं. सो जिकडं तुम्ही तुमचे ब्लॉग सगळे आता पोस्ट होते ऑब्विसली. सो ते आता तुम्ही बनवायचं असेल तुम्हाला, सो ते कसं बनवायचं, सो तुम्हाला आता नवीन व्ह्यू बनवायला लागेल, कारण हा नवीन व्ह्यू आहे. आता होमचा व्ह्यू झाला, आता तुम्हाला हवा आहे लेट्स से पोस्टचा, तर तो कसा बनवायचा, तर इथं परत तुम्हाला एक, मी आता प्रोडक्शन बंद करतो कारण ते एरर्स देत नसेल. सो ते डिफाईन लेट्स से पोस्ट, आणि हे घेणार परत रिक्वेस्ट, आणि दिस विल रिटर्न HTTP response saying let's say uh, H1. This page is post page. सो हा आपण नवीन राऊट बनवला, नवीन एक व्ह्यू बनवला. सो हा परत आता आपल्याला जो आहे URLs मध्ये आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल. सो मी लेट्स से परत आता मग नवीन इथं पाच बनवायला लागेल आपल्याला. सो पाच स्लॅश इथं आता आपण पोस्ट म्हणून बनवतो. सो पोस्ट स्लॅश कॉमा व्ह्यूज, आणि व्ह्यूज मध्ये आता आपण पोस्ट म्हणून बनवलं. सो हे बघा इथे ऑटो कम्प्लीट मध्ये ऑलरेडी दिसते की पोस्ट म्हणून. सो पोस्ट कॉमा नेम इक्वल टू पोस्ट. सो जेव्हा मी लिहितो तेव्हा पोस्ट नावाची आता एक नवीन लिंक URL क्रिएट झाली, त्याच्यावर मी गेलो तर मला आता धिस पेज इज पोस्ट हे दिसायला पाहिजे. सो मी आता परत सर्व्हर चालू करतो, आणि जेव्हा मी याच्यावर जातो आणि स्लॅश पोस्ट 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 पोस्ट, सो पोस्ट वर जातो. सो इथं हे दिस इज अ पोस्ट, तुम्हाला दिसत असेल. सो आता आता हे तर फ्रंट एंडचं काम आहे, दिस इज रिअली बेसिक. आता पुढे आपण काय करू, आपलं जे आता फ्रंट एंडचं काहीतरी आपण एक वेगळं लॉजिक थोडं, आणि जे आपण आपल्याला आता फ्रंट एंडला प्रॉपरली एका टेम्पलेट सो .html फाईल मध्ये आपल्याला हे डिस्प्ले करतो. त्यासाठी तुमचं जे ऍप आहे ब्लॉग नावाचं, ब्लॉग मध्ये तुम्हाला एक टेम्पलेट नावाचा फोल्डर बनतो. सो जे आपण एमपीटी मध्ये जे मॉडेल्स व्ह्यूज आणि टेम्पलेट आहे त्यातलं हे टेम्पलेट, त्यात एक परत तुम्हाला फोल्डर बनवावं लागतं ब्लॉग नावाचं. सो ज्याचं नावाचं तुम्ही ऍप बनवलं तेच same. आणि त्यात तुम्ही फाईल बनवू शकता. सो लेट्स से आपण आधी होम ची फाईल बनवली, सो home.html. ओके, सो इथं आपण एक खूप बेसिक काहीतरी आतासाठी एक लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की हे रेंडर तरी कसं. सो जर मी इथं गेलो आणि हे त्याला जर समजतं. होय, नसं नव्हतं तू वरच्या पोरांना शिकवायचं ना तुला, मग त्यानं तर काय अंधारात बसून आहे बिचारी लाईट
ओके. सो मी एक हे बनवलं होता H1 टॅग सेइंग वेलकम टू माय होम पेज. तर ते HTML चे जे काय टॅग झाले ऑटोमॅटिक ते काय प्रेस केल्यानंतर आले? ओके. सो जेव्हा तुम्ही VS कोड बनवता, सो तुम्ही जेव्हा हे प्लेस करता काय म्हणतात एक्सक्लेमेशन वन, सो वन शिफ्ट आणि तुम्ही वन दाबतो तेव्हा हे एब्रिवेशन येतं, एमिट एब्रिवेशन. आणि मग जेव्हा तुम्ही एंटर दाबता तेव्हा हे ऑटोमॅटिकली एक बेसिक एक HTML तुम्हाला जनरेट करून. ओके. ओके. सो इथं मी H1 एक टॅग टाकला. Let's see. ओके. सो हा एक बेसिक मी HTML टाकला आणि आता हा रेंडर कोण करणार, तो हा व्ह्यूज करणार. सो आता मी पोस्ट वाला जे आहे ते आता कॉमेंट करून ठेवतो, कारण याची आता आपल्याला गरज नाही. कॉमेंट नाही करता येणार कारण URL ला पण केली. सो ठीक आहे. मी आता होम जे हे आहे त्याच्यावर एक रेंडर करतो. सो हे कसं रेंडर करता मी हे दाखवतो तुम्हाला. जे HTML चं पेज आहे ते. सो आता हे रिटर्न जे आपण केलेलं ह्याची आपल्याला काही गरज नाही. सो आपल्याला ओव्हरऑल फक्त काय करायचं, रिटर्न रेंडर, कारण आपल्याला ते पेज जे आहे ते आपल्याला वेबसाईटवर आपल्या पेजवर होमच्या लिंकवर URL वर आपल्याला ते रेंडर करायचं. सो रेंडर आपण आधी काय घेतो याची रिक्वेस्ट. सो रिक्वेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्या जिकडं आपण HTML बनवलं ते, सो ब्लॉग जिकडे आपण टेम्पलेट मध्ये तुम्ही बघू शकता इथं ब्लॉग मध्ये आपण होम डॉट HTML बनवतो. सो ब्लॉग्स डॉट होम डॉट HTML. सो इथं कॉमा कॉमाची गरज. सो हे ओव्हरऑल एक मी जे पेज आहे होम डॉट HTML ते असं रेंडर करतो. खूप बेसिक आहे. सो मी आता एक परत सर्व्हर चालू करतो माझं. सो जेव्हा मी ह्या लिंकला ओके. सो मी चुकून टेम्पलेट म्हणून नाव दिलं याचं, ऍक्च्युली टेम्पलेट्स म्हणून. सो जेव्हा मी आता हे नाव सेट करतो तेव्हा हे आय थिंक होऊन जाईल. Yeah, so- ओके. ब्लॉग डॉट होऊन झालं तर चुकून ब्लॉग स्लॅश असतो. या ओके. सो दोन तीन जरा सिंटॅक्स एरर झाले त्यामुळे फक्त हे ब्लॉक स्लॅश करायचं आणि हे टेम्पलेट्स असणार. थोडंसं टेम्पलेटच्या आधी टेम्पलेट्स असतात. सो हे आता आपलं जे पेज आहे ब्लॉग्सवर हे एंटर झालेलं तुम्ही बघू शकता. वेलकम वेलकम टू माय होम पेज ऑफ ब्लॉग्स. प्लस सेम वे तुम्ही इथं आता आपण एक नवीन हे बनवून घेऊ पोस्टसाठी. सो लेट्स से तुम्हाला कोणतीही ब्लॉगची पोस्ट करायची असेल तर त्यासाठी तुम्ही एक ब्लॉग पोस्ट डॉट एच टी मध्ये म्हणू शकता. सेम वे तुम्ही हे करू शकता आणि ते H1 टॅग सेइंग दिस इज माय पोस्ट पेज. आणि सेम ऍब्सोल्युटली सेम वे तुम्ही इथं रिटर्न रेंडर म्हणू शकता. ब्रॅकेट रिक्वेस्ट जे तुम्ही रिक्वेस्ट युजरकडनं घेणार आणि ब्लॉग्स स्लॅश पोस्ट डॉट HTML. तुम्ही जेव्हा मग स्लॅश पोस्ट बनवता ब्लॉग्स ब्लॉग. So this is my post page.
हे तुम्हाला पोस्ट पेज दिसतं. सो हा पण आता 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 फ्रंट एंडचा पडणार. सो तुम्हाला HTML जर कोणाला माहिती असेल तुम्ही HTML मध्ये इथं काही लिहू शकता आणि मग हे तसं तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला लोकल होस्ट 8000 वर हे तुम्हाला रन करतं. आता हा फ्रंट एंडचा पार्ट झाला. सो फ्रंट एंडचा तुम्हाला लॉजिक कळालं असेल की कसा रेंडर करायचा, कसे URL बनवायचे आणि कसं हे करायचं. आता आपण बघूयात की बॅक एंडला कसं करायचं. सो एक आपला डेटाबेस असेल, त्याच्यात आपले पोस्ट, आपले युजर्स जे काही असतील ते स्टोअर्ड असतील, तर हे कसं जाणून घ्यायचं किंवा हे कसं करायचं हे आता आपण बघू. सो प्रोडक्शन सर्वांनी जस्ट बंद करतो. आता आपण जे बॅकएंडला कनेक्ट करायला वापरतो त्याला म्हणतो आपण मॉडेल्स. सो खूप जणांनी मे बी इथं SQL लिहिलं असेल. कोणी कधी SQL मध्ये कोणाचा एक्सपिरियन्स आहे, मला माहिती असेल SQL काय आहे ते. तुम्ही चॅट मध्ये लिहू शकता मे बी. सो तुम्हाला मे बी माहिती असेल SQL हे कसं वापरतो आपण. सो SQL हे खूप प्रायमरीली म्हणजे डायरेक्टली डेटाबेस सोबत हा स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. सो डायरेक्टली तुम्ही जेव्हा डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करता त्याच्यासाठी तुम्ही SQL वापरता. बट तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट करायची ही गोष्ट. तुम्ही आता दरवेळेस तुम्ही क्वेरी नाही लिहू शकत कारण क्वेरीज कोणी दुसरं लिहू शकतं किंवा ते एवढं सेफ नाहीये किंवा इव्हन ते एवढं म्हणजे सोपं पण काम नाही. ते खूप म्हणजे किचकट क्वेरीज वगैरे असतात जेव्हा तुम्हाला खूप क्वेरीज एकत्र हे करायचे असतात. त्यासाठी जँगो मध्ये एक ORM म्हणून एक फीचर असतं ज्याला म्हणतात ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग. सो जँगोचं स्वतःच ORM इकडे आपण वापरलेलं आहे. सो त्यात ते खूप सिम्पली करतात की जो काय आपण जे आपल्याला टेबल्स बनवायचे असतात, जे आपल्याला क्वेरी करायची आहे कोणता डेटा, तो डायरेक्टली आपण तो कोड आपल्या व्ह्यू किंवा मॉडेलमध्ये घेऊ शकतो आणि डायरेक्टली तो क्वेरी होतो. आपल्याला SQL लिहायची गरज पडत डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी. दिस इज द कूल फीचर. सो आपण ब्लॉग्स मध्ये एक आता एक मॉडेल रजिस्टर करू. ओके, आणि मग तुम्हाला जास्त थोडी आयडिया येईल याची. ओके, सो मॉडेल रजिस्टर करण्यासाठी आधी तुम्हाला एक हे करा. सो तुम्हाला माहिती असेल पायथन एक हे ओप्स म्हणजे आपलं लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. सो इथं आपल्याला एक क्लास बनवला तो पूर्ण करून. तो एक क्लास नवीन बनवला आपण पोस्ट म्हणून, कारण आपण ब्लॉग्स लिहितोय. सो ब्लॉगची एक पोस्ट जी आपल्या टेबल मध्ये जाणार त्यासाठी एक पोस्ट म्हणून एक आपण हे बनवलं क्लास बनवलं. त्यात आपण घेतोय मॉडेल्स डॉट मॉडेल. ओके, हा सगळा सिंटॅक्टिकल गोष्टी आहे त्यामुळे ह्या इग्नोर केल्या तरी चालतं. हे पॅकेज आउट ऑफ द बॉक्स ह्या गोष्टी लिहाव्या लागतात. आता आपण मेन जे टेबल्स आहेत आपले जे आपल्याला ब्लॉक साठी लागते ते आपण बनवूया. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला जे टेबल बनवायचं ते म्हणजे टायटल. प्रत्येक ब्लॉगला टायटल असतं. सो टायटल एक बनवलं इज इक्वल टू मॉडेल्स डॉट 4 फील्ड. आता 4 फील्ड म्हणजे 4 फील्ड म्हणजे कॅरेक्टर फील्ड. कॅरेक्टर फील्ड म्हणजे like तुम्ही त्यात मल्टिपल कॅरेक्टर्स लिहू शकता म्हणून त्याला एक 4 फील्ड म्हणून हे दिलं. त्याचा ऍब्रिव्हिएशन. सो आता इथं म्हणजे 4 फील्ड आपण जेव्हा लिहितो तेव्हा हे सांगतो टायटल हा एक कॅरेक्टरचा एक मोठा स्ट्रिंग असतो. सो हे आपण ओव्हरऑल 4 फील्ड म्हणून सांगतो आणि त्याची मग आपण एक मॅक्स लेंथ देऊ शकतो कारण खूप मोठं टायटल खूप जास्त होतं. सो लेट्स आपण 100 ही एक त्याला एक स्ट्रेंथ दिली, लेंथ दिली. त्यानंतर मग एक कॉन्टेंट जो आपला मेन कॉन्टेंट आहे ब्लॉगचा तो आपण बनवायचा. सो त्यावर आपण परत मॉडेल्स डॉट परत हे कॅरेक्टर लिहिणार. पण इथं यावेळेस याला मी एक लिमिट देत नाही कारण कंटेंट किती मोठा होईल. सो त्याला तुम्ही 1000-2000 देण्यापेक्षा नाही दिलं तरी आता साठी चालून जाईल. आणि त्याच्यानंतर आत्तासाठी आपण हे दोन मला वाटतं. नंतर पुढे आपण याला एक्सपांड करणार आहे तेव्हा अजून आपण ऍड करू. आता एक हा सिंटॅक्स आहे जो तुम्हाला टाकावाच लागतो. अगेन हे मॉडेल रजिस्टर करणार. सो अंडरस्कोर अंडरस्कोर STR अंडरस्कोर अंडरस्कोर सेल्फ आणि रिटर्न सेल्फ डॉट टायटल.
ओके. सो म्हणजे ओव्हरऑल हे काय सांगतंय की ज्या ज्या नावाने तुम्ही रजिस्टर कराल, जेव्हा ज्या त्या नावाने तुम्हाला ते दिसेल तो की एक फील्ड स्पेसिफिक, ते इट शुड बी टायटल. आणि टायटलच्या ह्याच्याने ते मेन जे आहे ते घ्यायला बेसिकली. सो आता हे मी आता बनवलं. आता हे मी लिहून ठेवलेलं पण हे डेटाबेसमध्ये ऑब्विसली सिंक नाही होत. आता हे सिंक कसं बनणार, डेटाबेसमध्ये हे टेबल ऍक्च्युली बनवायची कशी. तर त्यासाठी कोणतरी मला मगाशी विचारलं होतं की मायग्रेशन काय. तर त्यासाठी आपण मायग्रेशन. सो जे मायग्रेशन जे हे आहे ते तुम्ही आता यासाठी इग्नोर केल्यानं चालेल. त्या फाईल्स ज्या आहेत त्या ऑटो मायग्रेशन आणि पायथन. पण ओव्हरऑल मायग्रेशन आहे काय, तर इट इज टू मायग्रेट दिस कोड दॅट वी हॅव रिटर्न, टायटल कंटेंट किंवा तुम्ही जे काय फील्ड्स टाकले आहात, टू द डेटाबेस, टू रजिस्टर, टू सिंक विथ इट. त्यासाठी आपण मायग्रेशन. सो एक कमांड आहे ह्या मेक मायग्रेशन. सो पायथन manage डॉट पी वाय मेक मायग्रेशन. ही जेव्हा तुम्ही कमांड टाकता तेव्हा म्हणजे तुम्ही इथं लिहिलेलं आहे मॉडेलमध्ये लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला रजिस्टर होत आहे एका मायग्रेशन. सो मायग्रेशन फॉर ब्लॉक क्रिएट. सो क्रिएट मॉडेल पोस्ट. आणि एक आपलं एक मॉडेल तयार झालं त्याचं नाव आहे पोस्ट. आणि आता हे मायग्रेट आता करायचं. आता हे मायग्रेशन तयार झालं, ही फाईल तयार झाली. पण आता हे ऍक्च्युअल डेटाबेस मध्ये सिंक करायला आपण एक मायग्रेट पायथन मॅनेज डॉट पी वाय मायग्रेट म्हणून एक कमांड आहे जी वापर. तर आपण मायग्रेट म्हणलं की आपले जे काय आता हे टायटल कंटेंट वगैरे जे काय आहे ते सगळं मायग्रेट होऊन जातं आपल्या डेटाबेस विच इज एसक्यूएलआयट. सो मी तुम्हाला असं सांगितलं की एसक्यूएलआयट इट कम्स आउट ऑफ द बॉक्स विथ जॅन्गो. आणि ते इथं आपण डायरेक्टली त्यासोबत सिंक करू शकतो. सो आता मला ते डेटाबेस ऍक्सेस कसं सांगितलं, तर त्या ऍक्सेस करण्यासाठी मला आधी मी स्वतः ऍडमिन आहे. सो मला ऍडमिन डॉट पी वाय मध्ये हे मला जे आहे ते मला रजिस्टर करावं लागेल ते मॉडेल जे मी तयार केलेलं आहे. सो त्यासाठी फ्रॉम डॉट मॉडेल्स जे आपली मॉडेल्सची फाईल आहे त्यात म्हणून इम्पोर्ट पोस्ट. सो पोस्ट इकडं इम्पोर्ट करून घेतलं. आणि आता मला हे फक्त रजिस्टर त्यासाठी एक सिंपल कमांड आहे ऍडमिन डॉट साईट डॉट रजिस्टर ब्रॅकेट पोस्ट. तर हे जे पोस्ट आहे हे इकडे मी रजिस्टर करून घेतलं मॉडेल. आता हा ऍक्सेस करण्यासाठी आता ऍडमिन तर मला बनायला लागेल. ऍडमिन हा प्रोजेक्ट मी बनवलेला आहे पण मी ऍडमिन हे त्याला कसं करणार, मी युजर आहे कसा, मी लाईक हे कंट्रोल करतोय हे ऍपला कसं करणार. सो ह्याच्यासाठी एक कमांड असते जी आहे पायथन मॅनेज डॉट पी वाय क्रिएट सुपर युजर. सो ही कमांड आहे. या कमांड सगळ्या तुम्हाला दिल्या जातील एका पीपीटी मध्ये त्या आहेत आणि त्या सगळ्या मी तुम्हाला शेअर करेन. सो क्रिएट सुपर युजर, एकदा सुपर युजर क्रिएट झाला की त्यानंतर मग त्याला कळतं की हा हा जो माणूस आहे हा या साईटचा ऍडमिन. सो मी क्रिएट केला. तिथं मला हे विचारतं की युजर नेम काय टाकायचं. आता मी अथर्व म्हणून हे टाकून देतो युजर नेम. ईमेल ऍड्रेस तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आणि एक पासवर्ड टाकायला लागतो. सो मी खूप हार्ड पासवर्ड टाकतोय पासवर्ड नावाचा. सो पासवर्ड इज टू कॉमन पण चालेल. आता मी जस्ट तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतोय त्यामुळे आतासाठी एक वापरू शकतो. सो सीपर युजर जो आहे हा क्रिएट झालेला आहे. सो आता हा ऍक्सेस कसा करणार. सो एकदा मी टर्मिनल क्लिअर करून घेतो. आणि इथं मी म्हणतो आता पहिली गोष्ट सर्व्हरवरनं डायरेक्टली आपल्याला ऍज जॅन्को मी तुम्हाला आधी एकदा म्हटलं की इट गिव्स युअर ऍडमिन पॅनल टू इंटरॅक्ट डायरेक्टली विथ द डेटाबेस. सो तुम्हाला मॅन्युअली एसक्यूएल लिहायची कधीच गरज पडत नाही. मी आतापर्यंत मला शेवटचं आठवत नाही मी कधी एसक्यूएल स्वतः लिहिलं. सो आउट ऑफ द बॉक्स इट गिव्स यू ॲबिलिटी टू नॉट राईट एसक्यूएल आणि प्रॉपर ऍडमिन पॅनल जिकडे तुम्ही डायरेक्टली इंटरॅक्ट करू शकता तुमच्या डेटासोबत. सो तो चालू तुमचा तुमच्या सर्व्हरवर. त्यासाठी आपण पायथन मॅनेज डॉट पी वाय सर्व्हर टाकलं की आपलं सर्व्हर चालू. आपला सर्व्हर चालू आला की इथं स्लॅश ऍडमिन म्हणून एक पॅनल. आता स्लॅश ऍडमिन जे आहे तिकडं तुम्ही लॉग इन. आता तुम्ही जो युजर नेम आणि पासवर्ड टाकला असेल तुमच्या क्रिएट सुपर युजरचा
तर तो इथे तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही लॉग इन होऊ शकता. सो एकदा लॉग इन झालं की तुम्हाला इथे दिसतं की युजर्स आहे जे आता आपल्या वेबसाईटवर जे कोणते युजर्स आहेत ते सगळे इथे दिसतात. सो अथर्व नावाचा युजर आहे आणि त्याला स्टाफ म्हणजे ऍडमिन ऍडमिनिस्ट्रेटर असेल आणि बाकीच्या गोष्टी आता मी टाकलेल्या नाही त्यामध्ये दिसतात. आणि जे आपण मॉडेल ऍक्च्युली रजिस्टर केलं ब्लॉग्स नावाचं, सो ते पण इथं तुम्हाला दिसून येतं की इथं ब्लॉग नसतं पोस्ट नावाचं. सो पोस्ट नावाचं ऍप ब्लॉगच्या ऍपमध्ये पोस्ट नावाचं मॉडेल एक क्रिएट झालेलं आहे आणि याच्यात तुम्ही मग डायरेक्टली एक कोणतीतरी पोस्ट ऍड करू शकता. सो मी एक आतासाठी एक डमी पोस्ट कोणतीतरी ऍड करतो इथं. सो लेट्स से मी ऍड केलं दिस. सो टायटल याचं फर्स्ट ब्लॉग आणि कंटेंट बी म्हणलं दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. प्लीज शेअर आणि सेव्ह. तर इथं फर्स्ट ब्लॉगच्या नावाने ते सेव्ह होऊन जातं. सो आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला ही ॲबिलिटी मिळते की तुम्हाला एसक्यूएल कधीच लावायला नाही लागणार आणि तुम्हाला डायरेक्टली ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला डायरेक्टली एसक्यूएल जर कोणाला येत असेल तर आपल्याला इन्सर्ट करायला यावं लागते याच्यासाठी युजली. त्यासाठी डेटाबेस वगैरे क्रिएट करावा लागतो, क्रिएट टेबल म्हणावं लागतं. तुम्हाला या गोष्टी कधीच करायची गरज नाही लागणार. तुम्हाला डायरेक्टली एक इंटरफेस मिळतं जिकडे तुम्हाला ह्या गोष्टी ऍड करता येतात. सो यानंतर आता आपण डेटाबेस मध्ये ऍड पण आता हे जे ब्लॉग आपण जे बनवलेलं आहे ते आता आपल्याला फ्रंट एंडला पण डिस्प्ले करायचं. सो लोकांना दिसायला पाहिजे की आपण जे ब्लॉग बनवलंय ते कसं ब्लॉग आहे काय ब्लॉग आहे. तो याच्यासाठी आपण आता हे शिकूया की मॉडेल्स मधनं आपण कसं ते ब्लॉग घेतो आणि कसं ते फ्रंट एंडला डिस्प्ले करतो. सो हे जे आपण करतो अगेन व्ह्यूज मध्ये. सो जे काय लॉजिक आपलं आहे ते जातं व्ह्यूज मध्ये. सो हे पण लॉजिक आहे फ्रंट एंडला काही दाखवायचं तर ते जाणार व्ह्यूज मध्ये. ओके. सो आपण इथं एक बेसिक एक कोड लिहून टाकू की कसं आपल्याला हे दाखवलं. सो आधी आपल्याला मॉडेल मधून आपल्याला जे आहे इम्पोर्ट करा आपलं जे मॉडेल जे आपण पोस्ट नावाचं मॉडेल बनवलं ते आपल्याला आधी व्ह्यूज मध्ये इम्पोर्ट करावं लागेल. सो फ्रॉम डॉट पाथ इम्पोर्ट मॉडेल्स सॉरी मॉडेल पोस्ट. सो इम्पोर्ट करून घेतला आपण मॉडेल. आता आपल्याला हे होम पेज पेक्षा आपण पोस्ट पेजला दाखवतो. होम पेजला ब्लॉग कोण दाखवतो. सो पोस्ट पेजला आपण हे कसं दाखवतो. सो याच्यासाठी आपण एक आधी एक पोस्ट जे आहेत आपल्या जे काय आपण पोस्ट बनवतो ते आधी फेच करून एक पोस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण ह्या गोष्टी स्टोअर करून घेऊ. सो पोस्ट नावाचा मी व्हेरिएबल बनवला आणि इज इक्वल टू ओके. सो जे आपलं वरती आपण मॉडेल बनवलंय पोस्ट डॉट ऑब्जेक्ट्स. कारण जे आपण बनवलंय ते एका ऑब्जेक्ट नसतो. दिस इज ऑब्जेक्ट रिलेशन. सो जे काय आपण बनवलं आता जे पोस्ट बनवली इट इज स्टोर्ड ऍज अन ऑब्जेक्ट. सो पोस्ट डॉट ऑब्जेक्ट डॉट ऑल मी हे बनवलं. ऑब्जेक्ट्स. सो हे मी पोस्ट नावाच्या एका व्हेरिएबल मध्ये त्या गोष्टी स्टोअर करून घेतलेल्या आहेत. आता हे पोस्ट मध्ये मला डिस्प्ले करायचं. सो याच्यासाठी कसं करणार मी. सो एक कॉन्टेक्स्ट नावाचा मी एक व्हेरिएबल बनवतो. दिस इज अ डिक्शनरी जी मी डिक्शनरी जे आपण पायथन मध्ये बनवतो. सो त्याच्याप्रमाणे ही एक डिक्शनरी कॉन्टेक्स्ट नावाची. आणि आता कॉन्टेक्स्ट मध्ये मी इथं पोस्टच्या नावाने इथं स्टोअर करतो आणि आय विल कीप दिस एज पोस्ट. जे आपण इथं वापरलंय कॉन्टॅक्ट जे आपण हा व्हेरिएबल मध्ये ज्या व्हेरिएबल मध्ये आपले सगळे पोस्ट स्टोअर आहे तो व्हेरिएबल जस्ट इथं हे केलेलं की बाबा कॉन्टेक्स्ट मध्ये पोस्ट इज इक्वल टू पोस्ट मध्ये आपलं दाखव. आणि आता हा व्हेरिएबल आहे हा आपण पाठवू फ्रंट एंडला. फ्रंट एंडला कसा पाठवायचा तर जस्ट आपल्या इथं कॉन्टेक्स्ट द्यावा लागेल.
ह्याच्याने हा जो व्हेरिएबल कॉन्टेक्स्ट हा जातो फ्रंट एंडला. आता आपण बघूयात फ्रंट एंडला हा डिस्प्ले कसा करायचा. सो आता पोस्ट नावाचं हे आपण पेज जे बनवलं होतं त्यात आपण बघू की कसं डिस्प्ले करता येतं आपल्याला ते. सो सो जेव्हा पण आपल्याला HTML मध्ये Django मध्ये आपल्याला जेव्हा पण HTML मध्ये पायथन लिहायचं असतं किंवा लॉजिक लिहायचं असतं. सो समथिंग लाईक आता आपण म्हटलं की जर एकही पोस्ट नसेल तर सांग की एकही पोस्ट नाही. नाहीतर असतील तर त्याला सांग की एवढ्या एवढ्या पोस्ट आहे किंवा सगळ्या पोस्ट डिस्प्ले कर. सो हे आता लॉजिक आपल्याला HTML मध्ये द्यायचं असतं. तर कसं लिहितात तर ते पण जँगो आउट ऑफ द बॉक्स ते देतात आपल्याला की हे तुम्ही ह्या कर्ली ब्रेसेस ज्या आहेत ह्या ह्या टाकल्या त्यानंतर एक 2%चा साईन तुम्ही टाकलाय. तर ह्याच्याने तुम्हाला याच्या आतमध्ये जे काय तुम्ही लिहाल ते तुमचं पायथन मधलं लॉजिक असेल. सो इथं मी म्हणू शकतो फॉर पोस्ट इन पोस्ट. सो पोस्ट नावाचा आपण व्हेरिएबल एक बनवला होता तुम्हाला आठवत असेल. इथं पोस्ट नावाचा. सो पोस्ट इन पोस्ट अँड वी विल हॅव टू रेंडर. सो रेंडर कसं करायचं. सो इट्स सिम्पल. लेट्स से आपण एक H1 टॅग बनवू आत्तासाठी. H1 टॅग मध्ये आपण याचं टायटल लागतो. सो जे टायटल आहे की सो आता आपल्याला आपण हे रेंडरचं केलं पण आता याच्यात आपल्याला व्हेरिएबल ऍक्सेस करायचा. जो आपला पोस्ट नावाचा व्हेरिएबल सो तो 2 कर्ली ब्रेसेस टाकले की तो व्हेरिएबल ऍक्सेस होतो. सो इथं पोस्ट म्हणून जो आपला व्हेरिएबल जो आपण सेट केलेला इथं फॉर पोस्ट इन पोस्ट मधला पोस्ट. सो हा मी ऍक्सेस करतो आणि इथं डॉट टायटल कारण त्याचं टायटल आपण टाकतो. कमी पडली. ओके. सो हे बनवलं आणि आता पुढे मी लिहितो एक लॉजिक की जर हे एम्प्टी असेल. सो हा जर पोस्ट जर नसेल याच्यात कोणता एम्प्टी असेल एम्प्टी तर इकडे दाखव की एकही पोस्ट अवेलेबल नाही. सो रेंडर H1 सेम पोस्ट अवेलेबल नाही. आणि हे आता स्टेटमेंट जे आपलं फॉर लूप होतं ते आपल्याला एंड करायचं. सो ते कसं आपण एंड करणार तर इथं आपण जस्ट म्हणणार एंड फॉर. सो हे जे फॉर लूप आहे आपलं पोस्ट वालं हे एंड झालेलं. सो याचं तुम्हाला लॉजिक एक बेसिक काय असेल की फॉर पोस्ट इन द पोस्ट व्हेरिएबल जो आपण व्ह्यू मधनं पास करतोय त्याच्या सगळे जे टायटल आहेत ते डिस्प्ले करा. आणि जर ते रिकामा असेल तर त्यांना सांग की पोस्ट आता अवेलेबल नाहीये नंतर चेक करा. ओके. सो एक मी आता सर्व्हर रन करतो. एरर आला जस्ट. ओके. मी चुकून डॉट म्हणले इकडं त्याच्यासाठी इथं डॉट मॉडेल येणार. येस.
सो कारण मी चुकून फाईलचं नाव विसरलो त्याचं. सो डॉट मॉडेल्स जी ही फाईल आहे त्यातनं पोस्ट हे इम्पोर्ट करतो. सो आता जे आपलं सर्व्हर चालू आहे, सो जेव्हा मी सर्व्हरवर जातो आणि इथं मी स्लॅश पोस्टवर जाईल, हे इथे फर्स्ट ब्लॉक जो मी बॅकएंड मध्ये ऍड करून ठेवला होता. सो हा फर्स्ट ब्लॉक हा इकडं मला दिसतो. त्यासोबत आता त्याचा कंटेंट जो आहे तो अजून लोड नाही झाला. तो कसा लोड करायचा? तर सिम्पली आता जे आपण पोस्ट डॉट टायटल इथं सांगितलं त्याच्या जागी त्याचा एक पी टॅग देतो मी आणि त्याला म्हणतो पोस्ट डॉट कंटेंट, जो आपला कंटेंट जो आपण इथं मॉडेल्स मध्ये त्या कंटेंटच्या ह्याच्यात स्टोअर केला होता, तर तो पण आता कंटेंट दाखवतो. सो जेव्हा मी इथं होतो आणि रिफ्रेश करतो, सो इथं मला कंटेंट जो काय आहे तो लोड होतो. सो दिस इज द हे की होम पेज, त्याच्यावर आपल्याला येतो आधी वेलकम टू माय होम पेज ऑफ ब्लॉग्स, आणि याच्या पुढे मग पोस्ट वर गेलो आपण, इथं माझं पहिलं ब्लॉग फर्स्ट ब्लॉग. सो आता लेट्स से आपण एक अजून एक हे करू की इथं जर मी एक अजून एक डायरेक्टली याच्यात एक पोस्ट ऍड करू, दिस सेकंड ब्लॉग. सो हे जर मी ऍड केलं आणि सेव्ह म्हणलं, सो हे डायरेक्टली डेटाबेस मध्ये मी आता ऍड केलेलं आहे. सो जेव्हा मी इथं मग रेंडर करतो डायरेक्ट सेकंड ब्लॉग इथं मला दिसतो. पण आता कोणतंच ब्लॉग पेज जे आहे ते असं होत नाही. म्हणजे आता फक्त ब्लॉग दिसतात सगळे, पण युजली कसं असतं की तुम्हाला टायटल दिसतं, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की ते एका वेगळ्या पेजला नेतं, विच इज समथिंग लाईक पोस्ट स्लॅश फर्स्ट ब्लॉग किंवा पोस्ट स्लॅश सेकंड ब्लॉग किंवा पोस्ट स्लॅश नेम 1 2 3 4 जे काय त्यांचा आयडिया असतो, सो ते देत आणि तिकडे तुम्हाला पोस्ट त्याची वाचता येते. सो त्याच्यासाठी तुम्हाला लागतं डायनॅमिक रॉप्स. सो आता हे जे आपण बघितलं की सगळे पोस्ट कसे डिस्प्ले केले आपण, सो आता बॅक एंड कनेक्टेड आहे फ्रंट एंडला. सो आपण डायरेक्टली बॅक एंड मध्ये कोणता डेटा टाकला तर तो फ्रंट एंडला प्रॉपर डिस्प्ले, त्यासोबत आपल्याला मग आता लॉजिकली हे पण करता येतं. सो आता इव्हन जर मी इथं, सो आता फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं की हे रेंडर हे कसं होतं, लाईक एंड फॉर जे आहे किंवा नो पोस्ट अवेलेबल राईट हे म्हणलं तर हे स्टोअर कसं होतं हे दाखवायचं तुम्हाला मी म्हणलं, तर आता आपण एक आयडिया करू की हा जो पोस्ट आहे आम्ही आता एम्प्टी करतो. किंवा जे कंटेक्स्ट ते मी एम्प्टी करतो की कंटेक्स्ट इक्वल टू, जर मी एक सेकंड एम्प्टी केलं, सो आता पोस्ट एकही एक्झिस्ट करत नाही. सो जर मी आता हे बघितलं त्याच्यात, सो नो पोस्ट अवेलेबल, कारण मी इथं परत त्याला रिअलाइज केलं की हे रिकाम आहे, कॉन्टेक्स्ट जे आहे ते रिकाम. सो कॉन्टेक्स्ट जेव्हा रिकाम असतं तेव्हा नो पोस्ट अवेलेबल राईट असतं, आणि जेव्हा आपण आपण कॉन्टेक्स्टला फिल करतो विथ पोस्ट, तेव्हा इकडे परत तुम्हाला दिसेल सगळे जे आपला हे आहेत डेटा आहे जो बॅक एंडचा आहे तुमच्या फ्रंट एंडला प्रॉपरली डिस्प्ले. सो आता आपण हे शिकू की डायनामिक, याच्यात डायनामिक राउट जे आहेत ते कसे बनवायचे. सो काही डाऊट आहे का कोणाला याच्यापर्यंत आतापर्यंत? ठीक आहे. सो आपण डायनामिक राउट्स कडे बघू आता. सो डायनामिक राउट्स म्हणजे आता मी जर तुम्हाला सांगितलं की एक स्पेशल राउटिंग असतं की जे तुम्ही /1//2/3 असे तुमचे हे येतात आणि तिकडे तुम्हाला मल्टिपल पोस्ट देऊ शकतात. सो त्याच्यावर तुम्ही फर्स्ट ब्लॉक किंवा सेकंड ब्लॉक क्लिक केलं तेव्हा तुम्हाला ते त्या स्पेशल पेजवर नाही, डायनामिक राउटवर, जिकडे तुम्हाला ती पोस्ट किंवा ते ब्लॉग जे आहे तुमचं तिकडे तुम्हाला वाचता येईल. ओके. सो आपण त्यासाठी आता नवीन एक आपल्याला हे बनवण्यासाठी एक नवीन आपल्याला आधी एक URL तयार करायची आहे. सो URL साठी आधी आपण एक सर्व्हर बंद करून घेऊ आपला. आणि इथं एक नवीन आपण एक व्ह्यू बनवू ज्याचं नाव असेल पोस्ट डिटेल्स, कारण ते स्पेसिफिक पोस्ट आहे त्याचे डिटेल्स. सो आज आपण घेणार रिक्वेस्ट जी त्याने रिक्वेस्ट केली आहे, आणि प्लस आपल्याला हे पण माहिती असायला पाहिजे की तो जो माणूस आहे व्यक्ती आहे ज्याने रिक्वेस्ट केली आहे
त्याने ऍक्च्युली कोणती पोस्ट किंवा कोणता ब्लॉग आहे तो रिक्वेस्ट केलेला आहे. त्यासाठी आपल्याला त्या पोस्ट किंवा याचा आयडी घ्यावा लागतो. सो इथं येतो पोस्ट अंडरस्कोर आयडी. तर हा जो आहे त्या पोस्टचा आयडी. ओके. सो इथं परत आपण पोस्ट इज इक्वल टू, आता इथं एक नवीन मेथड आहे जी आपण युजली यूज करतो एक असं स्पेसिफिक काहीतरी घेण्यासाठी. तर ती मेथड पण आपल्याला जँगो देतो डायरेक्टली आउट ऑफ द बॉक्स. सो फ्रॉम जँगो डॉट शॉर्टकट्स, ओके, इम्पोर्ट गेट लिस्ट और फोर, म्हणजे आपण गेट लिस्ट गेट ऑब्जेक्ट और फोर नावाचं एक फंक्शन जे आपल्याला आउट ऑफ द बॉक्स डायरेक्टली म्हणून. सो हे आपण इथे हे गेट ऑब्जेक्ट और फोर आणि ब्रॅकेटमध्ये आपला जे पोस्ट आहे जे आपण इथं वरती मॉडेल आहे ते आपण रजिस्टर केलेलं आहे. सो इथं हे पोस्ट कॉमा त्याचा आयडी इज इक्वल टू पोस्ट अंडरस्कोर आयडी. सो कितवं पोस्ट हवंय हे आपल्याला ओके. आणि आता हे जे आहे परत आपण सेम वे मध्ये कॉन्टेक्स्ट नावाच्या एका व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करू सेम वे मध्ये. सो इट विल बी पोस्ट post त्यानंतर रिटर्न random request ब्लॉक स्लॅश असे पोस्ट डिटेल म्हणून आपण एक नवीन पेज आपल्याला बनवलं डिटेल डॉट एचटीएमएल आणि कॉमा याच्यात आपला जो आपण व्हेरिएबल बनवला कॉन्टेक्स्ट आपल्याला पास करायला. सो आपण ते कॉन्टेक्स्ट जो आहे तो पास केलेला. सो तुम्हाला ओव्हरऑल आता एक एक्सप्लेन करतो मी काय काय केलं त्यांनी. की एक इथं पोस्ट आयडी घेतला जी कोणी रिक्वेस्ट जे कोणी हे फंक्शन कॉल करेल त्याला रिक्वेस्ट आपण रजिस्टर करू आणि त्यानंतर त्याचा पोस्ट आयडी मिळेल. तो पोस्ट आयडी आपण त्यानंतर गेट ऑब्जेक्ट ऑफ 404 मेथड मध्ये वापरणार जी मेथड आहे बॅकएंड मॉडेलची. सो ही मेथड जाणार आणि शोधणार की हा पोस्ट आयडी जो त्याने रिक्वेस्ट केला तो आहे का. तो असेल तर ह्या पोस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये ती स्टोअर होईल तो जो जी कोणती ब्लॉकची पोस्ट येते. आणि मग आपण कॉन्टेक्स्ट नावाच्या एका डिक्शनरी मध्ये स्टोअर केलं आणि ही कॉन्टेक्स्ट डिक्शनरी आपण इथं पास केली फ्रंट एंडला. सो आता हे याच्यासाठी आपल्याला ब्लॉक्स डॉट पोस्ट डिटेल डॉट एचटीएमएल हे बनवावं लागेल आधी. सो टेम्पलेट्स मध्ये आपण एक नवीन हे बनवू पोस्ट डिटेल डॉट एचटीएमएल. पोस्ट डिटेल डॉट एचटीएमएल नावाची एक फाईल बनवली आणि याच्यात आपण सेम वे मध्ये जसं आपण आतापर्यंत रेंडर करतो सेम वे मध्ये करायचं आपण इथं हे करू. सो एक लेट्स से मी एक टेप बनवली H1 इकडे येणार पोस्ट डॉट टायटल नेम e tag which will have post dot content. सो जो काय आता कंटेंट आहे आपला तो इकडे येईल. त्यासोबत आता आपण एक थोडी इम्प्रूव्हमेंट करायची म्हणून आपण अजून 2-3 गोष्टी ऍक्च्युली ऍड करायच्या. सो जे आपलं मॉडेल डॉट टीवा आहे त्यात आपण आता आतापर्यंत फक्त टायटल आणि कंटेंटच आपण स्टोअर करत आलोय. त्यात आपण आता अजून 2-3 गोष्टी स्टोअर करू त्या म्हणजे आता क्रिएटेड आहे. सो जेव्हा तुम्ही कधी क्रिएट केलं आहे सो ते पण एक आपण एक रेस्ट सो क्रिएटेड ऍड नावाचं एक आपण एक नवीन टेबल बनवलं त्यात येईल मॉडेल मॉडेल्स डॉट याच्यातील डेट टाइम नावाचं कारण क्रिएटेड ऍप हे डेट टाइम असतो. सो डेट टाइम फील्ड
आणि ब्रॅकेट डिफॉल्ट इज इक्वल टू टाइम झोन डॉट कसं आहे टाउन झोन डॉट हे आता एक आपल्याला एक आउट ऑफ द अगेन बॉक्स जँगो एक पॅकेज देतं डेट डेट टाइम नावाचं टाइम झोन नावाचं त्यातनं आपल्याला हे इम्पोर्ट करता येतं. सो जँगो डॉट युटिल्स म्हणून आपल्याला हे हे करता येतं. सो फ्रॉम जँगो डॉट युटिल्स इम्पोर्ट टाइम झोन. सो हे आपलं ऑटोमॅटिक डिटेक्ट करतं की तुमचा टाइम झोन कोणता आहे आणि त्याच्या हिशोबाने हे करतं. पण फॉर डिफॉल्ट इट इज सेट टू आय थिंक युएसएचा किंवा युकेचा वगैरे टाइम झोन याच्यात सेट आहे. सो एक 5 तास पुढे मागं टाइम असेल. बट हे जर तुम्ही टाइम झोन इंडिया म्हणून सेट केलं तर त्यानंतर हे जे आपले इंडियन स्टँडर्ड टाइम आहे त्याच्या हिशोबाने येतं. पण आता फॉर द सेक ऑफ द डेमो मी आता हे रोट. सो आणि आता अपडेटेड आहे. सो तुम्ही कधी अपडेट केलं सो त्याच्या हिशोबाने पण एक आपण दाखवू की हे ब्लॉग आहे हा कधी अपडेट झाला कसा अपडेट झाला. सो ते सो डेट टाइम फील्ड आणि ऑटो नाव इज इक्वल टू ट्रू. म्हणजे ऑटोमॅटिकली हे सांगेल की हे आत्ता जस्ट जे तुमचा आत्ताचा टाइम असेल तेव्हा हे अपडेट झालेलं आहे. सो हे आपण नवीन 2 टेबल्स बनवले. आता ह्यांचं अगेन आपल्याला आता याचं आपल्याला मायग्रेशन करावं लागेल डेटाबेस. सो त्याच्या आधी आपण कॉन्फ्लिक्ट होईल त्याच्यासाठी हे 2 जे ब्लॉक्स आहेत हे आपण डिलीट करत आहोत. सो ऍक्शन डिलीट आता करून टाकतो मी. सर्व चालू झालेलं आहे. मी आता तिथे कॉमेंट केलं कारण मला डिलीट करायचं ते 2 पोस्ट आहेत त्या. ओके सो पोस्ट ठीक आहे. आता आधी आपण आय गेस मायग्रेट करू शकतो मला वाटतं किंवा इव्हन आता हे दोन दोन नाही दाखले तर चालतील. आता एरर येतोय आता क्रिएटेड आणि अपडेट एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. पण ओव्हरऑल एक बेसिक आयडिया की तुम्ही असे टेबल्स वगैरे ऍड करू शकता आणि आपण चेक करू की आपल्याला मायग्रेट करता येत आहे का. पायथन मायग्रेशन्स त्यानंतर एक दुसऱ्याची आपण कमेंट सांगतो ती म्हणजे मायग्रेट. ओके सो मायग्रेट झालेलं. ओके सो प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटलं होतं की प्रॉब्लेम आहे पण नाही. सो मायग्रेट झालेलं आहे डेटाबेस आणि डेटाबेसमध्ये आता तुम्ही जेव्हा चेक करा लॉगिन करून तेव्हा 2 फील्ड्स क्रिएटेड आणि अपडेटेड म्हणून नवीन फील्ड्स इकडं आता झालेले असतील. सो आपण आता परत एकदा जो आपला सर्व्हर आहे तो चालू करू. स्लॅश ऍडमिन जाऊ. सो इथे फर्स्ट ब्लॉक आणि सेकंड ब्लॉक दिसत आहे. सो ह्याच्यात आपण आता हे बघा इथे क्रिएटेड ऍट ऑटोमॅटिकली इथं आपण डिफॉल्ट टाकलं होतं त्यामुळे ते ऑलरेडी जे हे आहे तर झालं. फक्त मी तुम्हाला म्हटलं होतं की 5 तास ते मागे जाईल कारण हे आता सर्व्हर पासून म्हणजे त्यांचा जो जँगोचा ऍक्च्युअल सर्व्हर आहे त्याच्या पासून 5.5 तास पुढे आहे. सो कुठेतरी युके मध्ये वगैरे मे बी सर्व्हर असतील त्याच्यापेक्षा 5.5 तास पुढे आहे त्यामुळे ते आता तसं येत आहे.
पण आपण ते चेंज करू शकतो. टाइम झोन तसा डिफॉल्ट इंडियन स्टँडर्ड टाइम हे सेट करू. ओके. सो आता आपण हे दोन ब्लॉक्स आहेत ते आपण आता जे जसे रेंडर करायचे डायनॅमिक ग्राउंड्सला ते बघू. सो आधी आपल्याला हे करावं लागेल की जे आपले जे पोस्ट जे तिकडे डिस्प्ले होत आहेत लाईव्ह सर्व्हर असतात. सो हे आता क्लिकेबल नाही. दीज आर नॉट लिंक्स, दीज आर स्टॅटिक पेजेस. सो यांना लिंक बनवायला काय करावं लागेल. सो आपण पहिले हे बघू. सो हे ह्यांची आपल्याला जर लिंक बनवायची असेल तर ह्या पोस्ट डॉट टायटलचं जे आपण H1 टॅग दिलेलं आहे त्याला आपल्याला चेंज करून पहिले ए टॅग बनवावं लागेल. कारण ए म्हणजे अँकर टॅग आणि विच विल कंटेन ऑल द लिंक्स. जे काय लिंक्स असतील वगैरे त्या युजली ते कंटेन करतात. हा आपल्याला इमेजेस पण ऍड करता येतात पण त्याच्यासाठी म्हणजे अजून थोड्या गोष्टी लागतात त्यासाठी. सो तुमचा डेटाबेस आहे तो डेटाबेसमध्ये पण तुम्हाला इमेज हँडल व्हायला पाहिजे. आणि जे युजली तुम्ही डायरेक्टली म्हणजे इमेज ऍड नाही करत. डेटाबेसमध्ये एक स्पेशल ब्लॉब म्हणून ब्लॉब स्टोरेज म्हणून एक असते. सो त्यामध्ये युजली तुम्ही इमेजेस ऍड करतात आणि एक तुम्हाला लिंक मिळते युजली ब्लॉब स्टोरेज. सो ती यूज करून तुम्ही जे आहे ते तुम्ही इमेज ऍड करू शकता. पण इट इज अ बिट मोर कॉम्प्लेक्स. इतकं सोपं नाही. त्यापेक्षा म्हणजे आपलं नंबर्स आणि हे इझिली स्टोअर करतो. ह्या वेबिनार मध्ये तरी आपण आता तेच बघणार. सो जे आणि आता अँकर टॅगला एक HRF म्हणून एक एलिमेंट असतो जो आपण देतो. सो आणि तो काय असणार आहे आपला. सो आता जी आपली URL आहे सो जी याच्यासाठी आपण बनवतो सो ती आपण URL याला द्यायची. सो इट विल बी URL ब्रॅकेट पोस्ट डिटेल पॅरेंथेसिस पोस्ट डिटेल आणि याच्यात आपण पास करणार पोस्ट ID इज इक्वल टू पोस्ट जे आपण हे घेतो डॉट ID जे बॅकएंड मधून डायरेक्टली येतो. सो आपण याच्यात पोस्ट ID पास आणि ही लिंक आपण दिली URL. पण अजून पोस्ट डिटेल नावाची URL बनवली. आपण याचा व्ह्यू बनवलाय याचा बॅकएंड बनवलाय याचा फ्रंट एंड पण बनवला पण आपण अजून ही URL रेजिस्टर केली डायनॅमिक. सो ही कशी रेजिस्टर करायची आता आपण हे बघू. सो मी जर इथं आता URLs मध्ये गेलो तर इथं आता एक नवीन मला URL डायरेक्टली इथं बनवतो. सो इथं मी म्हणेल पाच पोस्ट स्लॅश इंट. कारण इंटिजर आहे आपलं जे पोस्ट ID येतं पोस्ट ID इज इंटिजर. सो इंट पोस्ट ID. आणि आता व्ह्यूज मधलं जो आपला हे आहे कोणता होता तो पोस्ट डिटेल्स नावाचा आपण एक हे बनवायचा तो. आणि याचा नेम आपण देऊ अगेन पोस्ट डिटेल. सो आता आपण जर आपण चेक केला आपलं डॉक्युमेंट. सो बघा इथं हे फर्स्ट ब्लॉग आणि सेकंड ब्लॉग हे आता लिंक्स तयार झाले त्याच्या. आणि याच्यावर मी जेव्हा आता क्लिक करेन आणि ओपन इन न्यू पेज करेन तेव्हा मला फर्स्ट ब्लॉग दिसतं जे फर्स्ट ब्लॉग. आता हे थोडं ब्युटिफाय करण्यासाठी मी हे लिस्ट मध्ये ऍक्च्युअली डिस्प्ले करतो म्हणजे थोडं जास्त चांगलं नीट दिसेल. हम्म. So आपण एक LI टॅग म्हणून बसतो लिस्ट त्यात आपण ऍड करू. Yes.
सो हे दोन आता इथे डिस्प्ले होतात, फर्स्ट ब्लॉक आणि सेकंड ब्लॉक. सेम वे आता आपण अजून इथं ब्लॉक जसे ऍड करतो तसं आपल्याला इथं अजून ब्लॉक दिसतात. सो सो आता आपण लेट्स से अजून एक ब्लॉग ऍड केला आपण, टायटल थर्ड ब्लॉग, कंटेंट याचा जो काय असेल ते. सो लाईक दिस इज क्रिएटेड, आणि याचे डेट टाइम जे आहे ते ऑटोमॅटिकली घेणार. सो मी सेव्ह म्हणलं की हे थर्ड ब्लॉक इथं ऑटोमॅटिकली सेव्ह होतं, आणि हे जे इथं आहे इथं मी रिफ्रेश केलं की थर्ड ब्लॉक मला परत दिसेल. आणि इथं मी क्लिक केलं की तुम्हाला थर्ड ब्लॉक परत दिसून येतं की दिस इज अनदर ब्लॉक, थर्ड ब्लॉक म्हणून. आणि इथं तुम्हाला लिंक पण दिसत असेल की ह्या लिंक आपण नवीन नवीन नाही दिली. सो हे पोस्ट 3 आहे, हे पोस्ट 1 आहे. सेम सेम वे आपण जर पोस्ट 2 ला गेलो तर इथं आहे, मला प्रत्येक इथं सेपरेट सेपरेट लिंक नाही बनवली. त्याच्यात डायनामिक राउटिंग मी वापरलं आणि ऑटोमॅटिकली ह्या ज्या लिंक आहेत ह्या क्रिएट होऊन गेलेल्या आहेत. सो अशा पद्धतीने आपण एक डायनामिक राउटिंग करून इथं हे करू शकतो Django मध्ये. सो आतापर्यंत काय डाऊट्स आहेत कोणाचे? आता जे काय मी शिकवलेलं आहे डायनामिक राउटिंग म्हणा किंवा याच्यात याच्यात कोणाचे डाऊट्स आहेत? ब्राउझरला नंबर दिसतात ना, 1 2 3 असं असल्याचा, हो. तर ते एन्कोडिंग कसं करता येईल का ते? सो त्याचं तुम्ही आता एन्कोडिंग म्हणजे ते कसं असतं म्हणजे मला ते पण सांगा की जेव्हा तुम्ही एक राऊटला सो आता इंटिजर हा पोस्ट आयडी तुम्हाला दिसतो. सो इथं तुम्ही पोस्ट आयडी जो तुमचा आहे बॅकएंडला, तो आता मी 1 2 3 ठेवलेला आहे कारण का डिफॉल्ट 1 2 3 होता त्यामुळे. तर तुम्ही इथं लेट्स से पोस्ट टायटल दिला, ओके. आणि जर मी व्ह्यूज मध्ये गेलो आणि इथं पोस्ट आयडी पोस्ट टायटल केलं, सेम वे. स्क्रीन शेअर नाही. दिसत नाही स्क्रीन. ओके, ओके दिसते स्क्रीन. सो हा जे इथं आता टायटल नाही होणार नाही ऍक्च्युली, पण जे हे आहे काय म्हणतात तुम्ही इथं आता जे आपण युआरएल्स मध्ये आहे इथं आपण आयडी ने हे घेतो, सो फेच करतो सो जी काय आयडी आहे. सो तुम्ही जेव्हा डेटाबेस मध्ये स्टोअर करता तेव्हा हे इनकोड करू शकता तुम्ही. सो पोस्ट डॉट आयडी जर तुम्ही खूप कॉम्प्लेक्स ठेवली, सो एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की युजली इंडस्ट्री स्टँडर्ड मध्ये काय वापरतात. सो इंडस्ट्री स्टँडर्ड मध्ये युयू आयडी म्हणून एक गोष्ट असते. सो एक्झाम्पल, सो असा एक युजो आयडी असतो, आणि त्याच आयडीने युजली बॅकएंड मध्ये जो पोस्ट आयडी तो स्टोअर आपल्याला करता येतो. त्याच्यासाठी मॉडेल्स मध्ये आपल्याला रजिस्टर करावं लागते. पोस्ट आयडी जो आहे तो युयू आयडी किंवा एनकोड करून ठेवतो, आणि त्याला जेव्हा आपण एनकोड करतो मग ते त्याच्या हिशोबाने ठेवतो. प्लस तुम्ही मग इथं पोस्ट आयडी जागे पोस्ट टायटल तुम्ही दिलं किंवा पोस्ट डिस्क्रिप्शन तर खूप मोठं आहे म्हणा, पण टायटल वगैरे दिलं का स्लग जो आपण वापरतो, स्लग म्हणजे जस्ट त्या ब्लॉकचं एक सेपरेट नाव जे आपण देतो. सो ते जर आपण वापरलं तर त्याच्याने पण आपण इथं फेच करू शकतो गोष्टी, किंवा ते पाथ आपण तो दाखवू शकतो. सो ते आपल्याला एन्कोड करतात, पण ते ह्या वेबिनार मध्ये आता तरी आपण नाही करणार आहे ही गोष्ट. अजून कोणता डाऊट आहे? तर आता आपण ब्लॉग बनवला,
हम्म. तर जास्तीत जास्त आपण कसं केलं की बॅकएंड वरूनच काम केलं. हो. आता फ्रंट एंड वरून जर मला इनपुट द्यायचं असेल फ्रंटेड वर नाही आणि तुम्हाला ते फॉर्म्स. बॅकएंडला जाऊन मग मला टेम्पलेट मधनं व्ह्यू करायचं असेल ॲज लाईक स्प्रेड ऍप्लिकेशन. हा. सो सो ते पण आपण बघणार आहे. लाईक एक फॉर्म्स युजर त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. सो त्यासाठी आपण फॉर्म्स एक बनवू शकतो आणि त्याच्याने आपण इनपुट घेऊ शकतो आणि बॅकएंडला देऊ शकतो. पण आता ते ह्या वेबिनार मध्ये आपण नाही देऊ शकतो. पण लाईक मी ते एक्सप्लेन करणार आहे. सो ते पण एक आहे. सो आता तुम्ही विचारलं तर तुम्हाला सांगून देतो मी की एक जँगोचा एक पूर्ण एक नवीन कोर्स येतोय. लाईव्ह कोर्स असेल अबाउट 15 असतात. त्याचा पण मी एक सिलेबस तुम्हाला टाकून देतो. अं, निर्जला प्रेझेंट करशील तू? ठीक आहे सर. एक एक जस्ट एक टेक्निकल थोडा प्रॉब्लेम.